संस्कृत वाणी कार्यक्रमात रसिक श्रोते हो, आपलं स्वागत आणि वेदवतीचा नमस्कार. श्रोते हो, संतांची मांदियाळी असणारी ही महाराष्ट्राची अवघी भूमी रामकृष्ण हरीच्या गजरात, टाळमृदुंगाच्या नादात दुमदुमलीये. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी दिंड्या ज्ञानोबा तुकोबांच्या अभंगात तल्लीन होऊन विठू माऊलीच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करतायत. पावसाच्या धारांसोबत बरसणारा हा भक्तिरस, आणि म्हणूनच हा गारवा मनाला अधिकच सुखावणारा आहे. श्रोते हो, अनेक संतांनी पंढरीचा महिमा आपल्या अभंगातून विशद केलाय. तुकोबा म्हणतात, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. वैकुंठ हे भगवंताचं धाम, त्याचं निवासस्थान. भगवान विष्णूंचा अधिवास म्हणजे वैकुंठ. पण हे पंढरपूर तर त्याही आधी निर्माण झालं. जेव्हा हे चराचर म्हणजे सृष्टी नव्हती तेव्हा हे भूवैकुंठ पंढरपूर निर्माण केलं. विविध पुराणातून सुद्धा पंढरपूरच्या क्षेत्र महात्म्याचं वर्णन आढळतं. पंढरी, पांडरपल्ली, पांडुर क्षेत्र अशा नावांनी हा उल्लेख केलेला आहे. क्षेत्राणां परमं क्षेत्रं पौंडरिकमिति स्मृतं गंगाया यमुनायाश्च मम विष्णोर्यदंतरम. गंगा आणि यमुनेच्या मध्ये असणाऱ्या सर्व विष्णू क्षेत्रांमध्ये पौंडरिक क्षेत्र हे एक श्रेष्ठ आहे, असं वर्णन स्कंद पुराणात आहे. तर पद्मपुराणामध्येही उल्लेख आढळतो. तो निवृत्त आयात पश्यन् भीमरथी तटे द्विभुजं विठ्ठलं विष्णुं भुक्ती मुक्तिप्रदायकम. भीमरथी अर्थात भीमा नदीच्या काठी कटीवर हात असलेले श्री विठ्ठल भुक्ती आणि मुक्ती प्रदान करणार आहेत. इतरही अनेक ठिकाणी पंढरपूरच्या क्षेत्राचं वर्णन आपल्याला आढळतं. अशा पंढरपूर क्षेत्री हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन देहभान विसरून वारकरी त्या सावळ्या परब्रह्माच्या ओढीनं निघतात आणि हाती वीणा मुखी हरी आनंदे जातो पंढरी अशा भावानं या तीर्थक्षेत्री येतात. हरिनामाचं वर्णन आणि त्याचा महिमाही संतांनी आपल्या रचनातून सांगितला आहे. कीर्तन, भजन, अभंग गायन, नामसंकीर्तन यामध्ये रंगून गेलेले वारकरी एका अनामिक सुखाचा आनंद घेतात. श्रीमद भागवतामध्येही नामसंकीर्तनाचं महत्त्व सांगितलंय. नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तं नमामि हरिं परम. अर्थात मी त्या हरींना नमस्कार करतो ज्यांच्या पवित्र नामाच्या सामूहिक कीर्तनानं सारी पापं नष्ट होतात आणि ज्यांना नमस्कार केल्यानं सर्व भौतिक त्रासातून मुक्ती मिळते. हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. श्रोते हो, या पंढरपूर क्षेत्री परब्रह्म साक्षात उभं राहून आपल्या लेकरांच्या भेटीसाठी ही विठू माऊली अधीरतेनं वाट पाहते. माया आणि ब्रह्माचं हे अनोखं अद्वैत. इथं परब्रह्मालाच, विठुरायालाच माऊली अशी साथ घातली जाते. या पंढरपूर क्षेत्री भारत भ्रमण करताना आद्य शंकराचार्यही आले. त्यांनी विठुरायाचं, या पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्या स्वरूपाचं सुरेख वर्णन पांडुरंगाष्टकम या स्तोत्रात केलंय. आजच्या कार्यक्रमात जाणून घेऊया या स्तोत्राविषयी. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम. आचार्यांनी पंढरपूरचा उल्लेख महायोगपीठ असा केलाय. पीठ म्हणजे अधिष्ठान, विशेष स्थान. या ठिकाणी परब्रह्म स्वरूप परमात्मा योगेश्वर स्वरूपात विराजमान आहेत. परमेश्वराचं योग वैभव इथे दर्शन घेतलं की आपल्याला अनुभवायला मिळतं.
भीमा नदीच्या काठी हे योगपीठ आहे. या भीमेलाच आपण चंद्रभागा म्हणतो, कारण पंढरीजवळ ती अर्धचंद्राकृती दिसते, म्हणून तिचा उल्लेख चंद्रभागा असा केला जातो. या भीमेच्या काठी भक्तश्रेष्ठ पुंडलिकाला आशीष देण्यासाठी आपल्या अनेक भक्तांसह श्रेष्ठ ऋषींसह भगवंत उभे आहेत. इथं भगवंतांचा उल्लेख आनंद कंद असा केलाय. कंद म्हणजे मूळ. सर्व प्रकारच्या आनंदाचा जिथं उगम होतो किंवा जिथं आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही, असा हा आनंद कंद पांडुरंग. कंद याचा आणखीन एक अर्थ म्हणजे मेघ, ढग, ज्याच्या दर्शनानं आनंदाची बरसात होते, आंतरिक आनंद व्यापून उरतो. असं हे पांडुरंगाचं स्वरूप. परब्रह्मलिंगम हा शब्द हरिहराचं ऐक्य दर्शवतो. विठोबाच्या मस्तकी असणारं शिवलिंग अर्थात जीवाशिवाचं एकत्व. तुकोबाही एका अभंगात म्हणतात, हरिहरा मन जे झाले अर्पण, तुका म्हणे पूर्ण प्रसादतो. अशा परब्रह्मस्वरूप पांडुरंगाला मी वंदन करतो. तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं पृष्ठकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम्. विजेप्रमाणे लखलखीत असं वस्त्र धारण केलंय. अंगकांतीही निळ्या मेघाप्रमाणे. घननीळ किंवा घनश्याम असं कृष्णाचं वर्णन आपण वाचतो. हा विठोबाही या कृष्णाचंच रूप आहे. त्यामुळं कृष्णवर्णनाचे अनेक संदर्भ पांडुरंगाच्याही वर्णनात दिसून येतात. रमा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीही ज्याच्या आश्रयानं राहते. रमा मंदिर असं वर्णन इथं आचार्यांनी केलं आहे. मंदिर म्हणजे पवित्र वास्तू, पण भगवंताचं धाम म्हणजे लक्ष्मीचं आश्रयस्थान आहे. आपल्या चित्प्रकाश स्वरूपानं भगवंत भक्तांच्या इच्छापूर्तीसाठी इथं विटेवर उभे आहेत. श्रोतेहो, विठुरायाचं वर्णन करताना समचरणी उभा असं केलं जातं. विठोबाचे दोन्ही चरण हे जुळलेले आहेत. एकत्रितपणे दोन्ही पायांवर नतमस्तक होता येतं. संत चोखोबांचा एक सुरेख अभंग आहे, ज्यामध्ये या विठ्ठल मूर्तीचं वर्णन करताना समचरण या शब्दाचा उल्लेख आढळतो. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, पुंडलिका पाठी उभे ठाके, साजिरे गोजिरे समचरणी उभे, भक्ताची आलोभे विटेवरी. अशा प्रकाशरूप वरदायक परब्रह्मस्वरूप पांडुरंगाला माझा नमस्कार असो. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम्. आपल्या या स्वरूपातून भगवंतांनी भक्तांना एक संदेश दिलाय. हा भवसागर केवढा आहे तर कमरे इतकाच आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या कटीवर आपले हात ठेवलेत. श्रोतेहो, भगवंताच्या हाताला धरून जर मार्गक्रमणा केली तर नक्कीच हा भवसागर सहजच पार होईल. कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या भगवंताची बोटही नाभी प्रदेशाकडे वळवली आहेत. असं वर्णन आढळून येतं की या सृष्टीची निर्मिती करणारे ब्रह्मदेव यांचा निवास हा भगवंताच्या नाभिकमलातून आहे. म्हणजेच सृष्टीची निर्मिती करणारं ब्रह्मतत्व, सृष्टीचं पालन करणारं सृष्टीच्या अणुरेणूत वसलेलं विष्णुतत्व आणि त्याचा विलय होणारं शिवतत्व, हे या एकाच रूपामध्ये आहे. सृजन, संवर्धन आणि लय ही तीनही तत्व या पांडुरंगाच्या ठाई बसलेली आहेत. अशा परब्रह्म स्वरूपाला मी शरण जात आहे. स्फुरत्कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम्. त्याच्या कंठामध्ये अर्थात गळ्यामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसतोय.
कौस्तुभमणी हे विशेष रत्न समुद्रमंथनाच्या वेळी प्राप्त झालेला 14 रत्नांपैकी एक, जे भगवान विष्णूंनी आपल्या कंठी धारण केलं. भुजांवर बाजूबंद शोभून दिसतात, जिथे लक्ष्मीचा वास आहे. आपले हात, भुजा हे आपल्या कर्माचे प्रतीक आहेत. आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्या हातांचा सहभाग हा असतोच. म्हणूनच कर्मफल म्हणून लक्ष्मीची अर्थात समृद्धीची, संपन्नतेची प्राप्ती होते. आपल्या आनंददायक रूपातूनही भगवंतांनी कर्मप्रवण राहण्यासाठी आपल्या भक्तांना बोध केलाय. असं हे परमशांती देणारं, आनंद देणारं, आपल्या भक्तांचा, लोकांचा पालनकर्ता असणारा पांडुरंग या शिवस्वरूप परब्रह्माच्या ठाई मी रत होतो. शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलाकान्तगण्डस्थलान्तं चपारागबिंबाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. त्याचं हास्य हे शारदाच्या चंद्रबिंबाप्रमाणे आल्हाददायक आहे. कानातील कुंडलं अत्यंत तेजस्वी असून ती डोलतायत, आणि ती जेव्हा डोलतात तेव्हा त्याचं तेज हे कपाळावर पडत आहे, आणि त्यामुळं त्याची कांती अधिकच शोभायमान दिसते. तर ती कशी दिसते हे सांगताना आचार्य म्हणतात, जास्वंदीच्या फुलाप्रमाणे त्याचे गाल दिसतात. काजळ घातलेले डोळे जणू कमलाप्रमाणे आहेत. म्हणून भगवंताच्या नेत्रांचा उल्लेख कमलनेत्र असा केला जातो. अशा परब्रह्मस्वरूप पांडुरंगाला मी नमस्कार करतो. किरीटोज्ज्वलत् सर्वदिक् प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. त्याच्या डोक्यावर असणारा किरीट हा इतका प्रकाशमान आहे की त्याच्या तेजामुळं भगवंताचं मुखारविंद उजळून निघालंय. देवतांनी अनेक दिव्य रत्न अर्पण करून त्याची पूजा केली आहे. इथेही पांडुरंगाचं वर्णन करताना त्रिभंगाकृती असं केलंय. प्रामुख्यानं त्रिभंग हे कृष्णाचं नाव, पण हा विठोबा कृष्ण स्वरूप आहे आणि म्हणूनच त्यालाही त्रिभंग या नावानं संबोधित केलं. या त्रिभंगाकृती विठोबानं मोरपीस धारण केलं, गळ्यात वनमाळा घातल्या आहेत. अशा परब्रह्म स्वरूपाला मी वंदन करतो. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्ददं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. विभू म्हणजे जो सर्वव्यापी आहे, जो सर्व विश्व व्यापूनही उरला आहे, तो भगवंत. हाच आपल्या हाती वेणू घेऊन त्याच्या नादातच गायींना चरण्यासाठी दूरपर्यंत घेऊन जातो. त्यासाठी तो गोपजनांचा वेशही परिधान करतो. आपल्या या गोपलीलांनी तो सर्वांना आनंद देतो. श्रोतेहो, चालणाराही तोच, चालवणाराही तोच. तोच जर सर्वव्यापी आहे तर त्याच्याशिवाय काहीच नाही. हसणाराही तोच आणि हसवणाराही तोच. गोपाल याचा अर्थ गायींचं पालन पोषण करणारा असाही आहे, आणि गो म्हणजे इंद्रिय, अर्थात या सर्व इंद्रियांवर ज्याची सत्ता आहे तो गोपाल. पांडुरंग दशेंद्रिय आणि 11वं इंद्रिय म्हणजे मन. अशी ही एकादश स्थिती म्हणजेच एकादशी. ही स्थिती ज्याच्या कृपेमुळं प्राप्त होते तो विठुराया, आणि अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर आनंदाशिवाय दुसरं काही शिल्लकच राहत नाही. म्हणून आत्मानंदाची स्थिती ज्याच्या दर्शनानं, ज्याच्या चिंतनानं प्राप्त होते, हेच ते योगेश्वर स्वरूप. त्या परब्रह्मस्वरूप पांडुरंगाच्या चरणी मी लीन होतो. अजं रुक्मिणी प्राणसंजीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं
प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अज म्हणजे अजन्मा, रुक्मिणीचा प्राणाधार, जीवांसाठी संजीवनी असणारा असा हा पांडुरंग. त्याचं धाम म्हणजे कैवल्य क्षेत्र. अर्थातच तो जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्हीच्याही पार असणाऱ्या तुरीय अवस्थेत आहे. जो प्रसन्न चित्त आहे, भक्तांसाठी, शरण आलेल्यांसाठी जो दुःख निवारक आहे, तो देवाधिदेव, देवांचा देव असणारा परब्रह्मस्वरूप पांडुरंग, त्याला मी भजतो. भजे पाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. श्रोतेहो, भौतिक आणि पारलौकिक अशा दोन्ही स्थितींमध्ये एक आंतरिक आनंद आणि समाधान या रचनेतून, त्याच्या आवर्तनातून प्राप्त होतो. आपणही जरूर याचा आनंद घेऊया. बरं तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा संस्कृतवाणी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला, वेदवतीला आता निरोप द्या. नमस्कार.